वतन की मिट्टी से बढ़कर कोई दौलत नहीं, वतन की मिट्टी से बढ़कर कोई दौलत नहीं, तिरंगे से खूबसूरत कोई मोहब्बत नहीं। जिस देश में हमें पहचान दी दुनिया में, जिस देश ने हमें पहचान दी दुनिया में, इस भारत देश से बड़ी कोई जन्नत नहीं, इस भारत देश से बड़ी कोई जन्नत नहीं। सगळ्यांना आजच्या 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या मी भरपूर शुभेच्छा देतो। ज्यांनी या तिरंग्यासाठी आपले रक्त सांडले आणि अत्यंत कृतज्ञतेने त्यांचं मी आज स्मरण करतो। आणि आज कौतुक मी पहिल्यांदा पालकांचं करतो, कारण सगळ्यात आज खूप मोठ्या संख्येने आज पालक या ठिकाणी आलेले आहेत। त्यामुळे आज खऱ्या अर्थानं इन्स्पिरेशन आहे। त्यामुळे आपल्या मम्मी पप्पा आणि आजी आजोबांसाठी जोरदार टाळ्या वाजवा। इंटरनॅशनल लेवलला योगामध्ये त्यांनी हे गोल्ड मेडल मिळवलंय। त्यांचं डेमॉन्स्ट्रेशन या ठिकाणी मी माझ्या भाषणानंतर माझ्या समोरच घ्यायला सांगणार आहे। त्याचं कारणही वेगळं आहे। त्याचबरोबर त्यांना शिवछत्रपती अवॉर्ड आहे। त्याचबरोबर आपल्याच फॅमिलीतले नॉबेल परिवारातले राऊत फॅमिली त्यातला श्लोक राऊत याने 492 रँक मिळवून एनडीए मध्ये त्याचं सिलेक्शन झालंय आणि अवघ्या 18व्या वर्षी इंडियन नेव्ही मध्ये त्याचं ऑफिसर म्हणून तो जॉईन झालेला आहे। या दोघांनाही आपण चीफ गेस्ट म्हणून बोलवलंय। का बोलवलंय तर मुलांना त्यातनं इन्स्पिरेशन मिळावं। आज पहिल्यांदाच लाल किल्ल्यावर वंदे मातरम आज देशाच्या इतिहासात पहिल्यांदा त्या ठिकाणी गायलं गेलं। ज्या बंकिमचंद्र चटर्जींनी हे वंदे मातरम लिहिलं, ते वंदे मातरम आज पहिल्यांदा लाल किल्ल्यावर माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या उपस्थितीत ते गायलं गेलं। त्याबद्दलही आम्हाला अभिमान आहे। आणि मी सर्वांना सांगू इच्छितो की आजचा स्वातंत्र्य दिन आपल्यासाठी खास आहे, कारण दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्या विद्यार्थ्यांनी 100% रिझल्ट मिळवलेला आहे 10वी आणि 12वी मध्ये। आणि अनेक अचिव्हर्स असे आहेत की जे खऱ्या अर्थानं IIT सिलेक्ट झालेत, JEE सिलेक्ट झालेत। आज आपले विद्यार्थी MPSC UPSCच्या माध्यमातून प्रयत्नही करतायत। आणि आज अनेक पॅरेंट्सला मला सॉरी म्हणावं लागतं, कारण आपल्याकडे ऍडमिशन्स मिळत नाही। आणि ह्याचं एकमेव कारण म्हणजे आपले प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल, स्टाफ आणि सगळ्यात महत्वाचं आपण जो या स्कूलवर विश्वास ठेवलाय ते सर्व पॅरेंट्स आहेत। त्यामुळे मी आज जास्त वेळ न घेता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या लोकशाहीला मूल तत्वावर आपण हा भारत देश चालवतो। आणि आज खऱ्या अर्थानं सर्वर्थानं पुढचा भारत देश जर आपल्याला खऱ्या अर्थानं जिंकायचा असेल तर आपल्याला माहिती आहे की राष्ट्रभक्ती, त्याचबरोबर अन्यायाबरोबर आवाज उठवणं आणि गोरगरिबांसाठी काम करणं हे पहिल्यापासून देशाने आपल्याला शिकवलेलं आहे। म्हणून आजच्या खास करून झेनझींसाठी, कारण आपले सगळे पॅरेंटच्या घरात झेनझी आहेत आणि त्यांना सांभाळणं आता सगळ्यात महत्वाचं कर्तव्य आपलं आहे। कारण झेनझी आमच्याही घरात झेनझी आहेत, प्रत्येक वेळेस सांगावं लागतं आणि मग त्यांचं ऐकूनही घ्यावं लागतं। मी जरी भारतीय जनता पार्टी आणि माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्याबरोबर जरी काम करत असलो तरी आमच्या घरातही डिबेट होतात, कारण झेनझी आहेत, आपल्याला त्यांचं सहनच करावं लागतं। पण शेवटी झेनझी हा अभ्यासाव्यतिरिक्त काय करतो हेही अत्यंत महत्वाचं आहे। त्यामुळे अशा घरातल्या छोट्या छोट्या वॉर आपण सहन केले पाहिजे आणि त्यांना समजून सांगितलं पाहिजे की नेमकं जगात काय चाललंय आणि काय टेम्पररी आणि काय जास्तीत जास्त लाभदायक आणि कायमस्वरूपी आहे। त्यामुळे मी सर्व पॅरेंट्सला विनंती करणार आहे की आज आपण ज्या ज्या गोष्टी डेव्हलपमेंटच्या दृष्टीनं भारतामध्ये आहे, आज महाराष्ट्रामध्ये मी मागेही सांगितलं की आज औद्योगिक क्षेत्र प्रचंड प्रमाणात वाढतंय। आज तळेगाव सारख्या ठिकाणी 150-200 एकरमध्ये हुंडाई सारखी कंपनी येते। याच पुढच्या चौकामध्ये आपल्याकडे मायक्रोसॉफ्ट सारखी कंपनी या ठिकाणी येते। हे सगळं डेव्हलपमेंट आहे, पण दुर्दैवानं अशा डेव्हलपमेंट्स न्यूजमध्ये जास्त दिसत नाहीत। आणि म्हणून मला वाटतं की झेनझी पण या सगळ्या डेव्हलपमेंट पासून वंचित राहतात का काय, माहिती मिळत नाहीये का काय। मला असं वाटतं की भारत सुजलाम सुफलाम होण्यासाठी आपल्या या पुढच्या पिढीला खऱ्या अर्थानं आपण समजून सांगणं आणि भारताचा इतिहास समजून सांगणं अत्यंत महत्वाचं आहे। कालचा 14 ऑगस्ट हा दिवस सगळ्यांना माहिती असला पाहिजे की ज्या दिवशी भारत पाकिस्तानची फाळणी झाली आणि त्या फाळणीमध्ये अनेकांना त्या ठिकाणी शहीद व्हावं लागलं। ट्रेनच्या ट्रेन 10-10, 15-15 दिवस एकाच ठिकाणी, भारतातनं पाकिस्तानातनं जी संख्या चालली होती तिकडनं येणारी संख्या एकाच ठिकाणी त्या ठिकाणी डांबून ठेवून त्या ठिकाणी अनेक जण भारतासाठी बलिदान दिलेलं आहे। हा इतिहास आहे आणि हा इतिहास आपल्याला माहिती पाहिजे। म्हणून सगळ्यात प्रथम काय तर राष्ट्र प्रथम या उक्तीवर आपल्या पुढच्या पिढीने काम करण्यासाठी
पॅरेंटनी त्यांना आपला इतिहासाचा उजाळा दिला पाहिजे आणि चांगलं काय आणि वाईट काय या गोष्टी समजून सांगितल्या पाहिजेत. त्यामुळं मला असं वाटतं या स्वातंत्र्य दिनाचा आज सगळ्यांनी या ठिकाणी उपस्थित झालेत आणि स्वातंत्र्य दिन आपल्या विद्यार्थ्यांना समजून सांगणं आणि छोट्या छोट्या गोष्टी त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये डेव्हलप करणं हे आपल्या पॅरेंटचं कर्तव्य आहे. त्यामुळे आज मी पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या मी भरपूर शुभेच्छा देतो आणि स्वातंत्र्य सैनिकांना मी सर्व स्वातंत्र्य सैनिकांना मी त्यांचं अभिवादन करतो. मेरा भारत मेरी पहचान है, तिरंगा मेरी आन और शान है. मेरा भारत मेरी पहचान है, तिरंगा मेरी आन और शान है. जिस वतन के लिए दिल धड़कता है, जिस वतन के लिए दिल धड़कता है, वही मेरा सबसे बड़ा अरमान है, वही मेरा सबसे बड़ा अरमान है. आज मी पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या भरपूर शुभेच्छा देतो आणि एक मी स्पेशल अनाउन्समेंट करतोय की आज सगळ्यात महत्वाचं काय असेल तर आपलं शरीर सुदृढ आणि सक्षम ठेवणं हे अत्यंत महत्वाचं आहे. मला पुढचे काही कार्यक्रम असल्यामुळे पुढच्या मी प्रोग्रामला थांबू शकणार नाही. 2 मनोगत अत्यंत या ठिकाणी महत्वाची आहेत, ती म्हणजे या ठिकाणी असलेले नितीन पोवळे आणि श्लोक राऊत. मी आत्ता एक अनाउन्समेंट अशी करतो की या महिन्यापासून आपण आपल्याकडे एक स्पेशल योगा क्लास चालू करतोय जो इव्हिनिंगला चालेल, आपल्या पॅरेंट्ससाठी आणि बाहेरच्या विद्यार्थ्यांसाठी असेल. आणि त्या योगा क्लास जो घेणार आहेत ते आंतरराष्ट्रीय गोल्ड ज्यांनी मिळवलंय ते नितीन पोवळे आहेत. मी त्यांना स्टेजवर येण्याची विनंती करतो आणि मला खात्री आहे की आता तुम्ही स्वस्थ बसलेला आहात, पण आता डेमो पाहिल्यानंतर किमान 50 वेळा तुम्ही टाळ्या वाजवताल. अशा प्रकारचा डेमो देण्याची विनंती मी या ठिकाणी नितीनला करतो. त्यानंतर नितीनजी आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करतील, श्लोक राऊत आपलं मनोगत व्यक्त करतील. डेमोला थोडंसं मला थांबता येणार नाहीये, डेमो संपला मी निघेल. पण डेमो बघितल्यानंतर उद्यापासूनच आमच्याकडे सरांसाठी योगाची नाव नोंदणी चालू आहे, पॅरेंट्ससाठी पण आहे आणि विद्यार्थ्यांसाठी पण आहे. मी जास्त वेळ न घेता नितीनला विनंती करेल की आपण हा